नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. प्राचार्य राजू सोनसळे यांची पत्रकार परिषद. अशोक घोरबांडेला वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. नांदेड येथे प्राचार्य राजू सोनसळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना दक्षिणचे आमदार व इतर आमदार मिळून अशोक घोरबांडे यांनी इतर आमदारांसोबत मिळून आरोपी होण्यापासून वाचवल्याची परतफेड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट करून देऊन करणार काय, असा प्रश्न रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख प्राचार्य राजू सोनसळे पत्रकारांशी बोलत होते. अशोक घोरबांडे हे उपमुख्यमंत्र्यांना भेटतात आणि त्यांचे व्हिडिओची व फोटोची बातमी झाली नाही, असेही ते बोलत होते. पोलीस अधिकारी अशोक घोरबांडे हा ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे 4 आमदार यांच्यासोबत एका मळ्यामध्ये ज्या पद्धतीनं तो पार्टी करत होता, त्या पार्टीचे जे काही फोटो आणि व्हिडिओ हे त्या मळ्यात जमलेल्या लोकांकडूनच व्हायरल झालेले आहे. त्याच्यामुळे त्यांना असा मेसेज द्यायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपच्या सरकारच्या आमदाराने आणि उपमुख्यमंत्र्याच्या आशीर्वादाने परभणी आणि नांदेडचा आमदार आणि उपमुख्यमंत्री हे 4 जण पाठबळ देणार आहेत, अशा पद्धतीचा मेसेज त्यांनी जे आहे ते मळ्यातून शिव मळ्यातून जो आहे तो दिलेला आहे. आमची भूमिका ही आहे की माननीय आयजींना आम्ही सोमवारी भेटणार आहोत आणि या प्रकरणाच्या अनुषंगानं आणि त्याचबरोबर न्यायालयामध्ये आम्ही जे पिटिशन दाखल करणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला जे काही सीसीटीव्हीचे फुटेज परभणीच्या पोलीस स्टेशनचे आणि LCBच्या जे काही पोलीस कोठडी आहेत किंवा जे काही त्यांचं त्या ठिकाणचं जे काही जेल आहे तर त्या ठिकाणचे आम्हाला जे आहे ते सीसीटीव्ही फुटेजची आम्ही मागणी केलेली होती, त्याचं एक स्मरणपत्र देणार आहोत. आणि फार झालं तर या आठवड्यामध्ये जे आहे त्यांनी नाही दिलं तरी पण आमची पिटिशन जे आहे ते मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचमध्ये दाखल होईल.